डोळे बंद कर पोरा, डोळे बंद कर. आणि आठवते आईबापाला आणि घे शपथ, शपथ घे पोरा, तू आयुष्यभर सांभाळशील त्यांना, आयुष्यभर सांभाळशील. हा मंडळी, अशी शपथ भर प्रेक्षकांसोबत तुम्ही घेतलीये का? कोणत्या प्रेक्षकांमध्ये काय विचारताय? अहो, त्याच प्रेक्षकांमध्ये जिथं प्रत्येक प्रेक्षक रडतो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत, आई वडील, सासू सुना आणि मुलं मुली देखील. हा, बरोबर ओळखलत. वसंत हंकारे, ज्यांच्या व्याख्यानामुळं सासू सुनेच्या नात्यात प्रेमाचं परिवर्तन होतं, मुलं आणि मुलींना आई-बाप कळतात आणि प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतं. वसंत हंकारे यांचं व्याख्यान, बोलण्याची स्टाईल आणि पर्सनॅलिटी सगळंच हटके आहे. पण तुम्हालाही कधी प्रश्न पडलेत का, की वसंत हंकारे यांनी व्याख्यानाची सुरुवात कशी केली असेल? प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणणारे वसंत हंकारे जेव्हा स्वतः रडतात, तेव्हा त्यांच्या मनामध्ये काय भावना असतील? आणि वसंत हंकारे यांच्या पर्सनॅलिटीचं रहस्य काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्हाला तर माहिती आहे, आपला विषयच भारी आहे. मंडळी, व्याख्यान म्हटलं की अनेकांना झोप लागते. 1-2 तासांचं भाषण कोण ऐकत बसणार असं अनेकांच्या मनात असतं. पण कधी कधी नाईलाज असतं, ते भाषण आणि व्याख्यान ऐकायला बसावं लागतं. पण एका व्यक्तीचं व्याख्यान बोर करत नाही, तर सुरुवातीला हसवतं आणि नंतर रडायला भाग पाडतं. एवढंच काय, तर आपल्यामध्ये परिवर्तन पण घडवतं. हे व्याख्यान म्हणजेच वसंत हंकारे यांचं. मंडळी, या व्याख्यानाचा शेवट कधी सासू सुनेच्या मिठीनं होतो, तर कधी मुलीनं तिच्या बापाला कडाडून मारलेल्या मिठीनं. हे व्याख्यान ऐकणाऱ्यांमध्ये परिवर्तन हे घडतंच. आणि या परिवर्तनाचा अनुभव त्या प्रत्येक व्यक्तीनं घेतला असेल, ज्यांनी वसंत हंकारे यांचं व्याख्यान ऐकलंय. पण या व्याख्यानाची सुरुवात त्यांनी कशी केली, सांगते. वसंत हंकारे मूळचे सांगलीच्या कसबे डिग्रजचे रहिवाशी आहेत. प्रत्येक व्याख्यानामध्ये बापाच्या आणि मुलीच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या हंकारे यांचे वडील हंकारे यांना 6वी मध्ये शिकत असताना स्वर्गवासी झाले. एवढ्या कमी वयात वडील सोडून गेल्यानंतर त्यांच्या आईनं सफाई कर्मचारी म्हणून काम करत हंकारे यांना लहानाचं मोठं केलं. त्यांना कोणत्याच गोष्टीची कमी भासू दिली नाही. आईचा संघर्ष त्यांनी लहानपणापासूनच पाहिलाय, ते त्यांच्या बोलण्यात देखील झळकतं. हंकारे यांनी सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर ते मुंबईला गेले आणि मुंबईमधल्या नालंदा नृत्य कला विद्यालयामध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि या विद्यालयातून बॅचलर इन फाईन आर्ट्स करत नर्तक म्हणून ख्याती मिळवली. हंकारे यांना समाजात परिवर्तन घडवायचं होतं, त्यामुळे त्यांनी साधारणपणे 2000 साली शिक्षकांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. या ट्रेनिंगमध्ये मुलांना शिकवताना अभिनयाचा वापर कसा करावा, नवरस कसे मांडावे आणि वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांबद्दल शिकवताना देहबोली कशी असावी, याबद्दल ते ट्रेनिंग द्यायचे. त्यांच्या ट्रेनिंग नंतर शिक्षकांच्या शिकवण्यात होणारा बदल आणि मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन त्यांनी व्याख्यानाला सुरुवात केली. आणि या व्याख्यानांमधील विषयांची निवड आणि सादरीकरणामुळे वसंत हंकारे प्रसिद्ध झाले. या व्याख्यानांमध्ये सासू सुनेच्या नात्याविषयी, वयात येताना होणारं प्रेम, आई वडिलांचा त्याग आणि बाप समजून घेताना या विषयांवर हंकारे बोलतात. लोकांच्या आयुष्याशी संबंधित असणाऱ्या या सगळ्याच गोष्टींमुळे आणि हंकारे यांच्या बोलण्याच्या स्टाईलमुळे प्रत्येक व्यक्ती या व्याख्यानाला आपोआप कनेक्ट होतो. आणि त्यानंतर जे होतं ते सोशल मीडियावर तुम्ही पाहिलंच असेल. अशाच एका व्हिडिओमध्ये हंकारे म्हणतात, परिवर्तन करायचं असेल तर बेंबीच्या देठापासून बोलावं लागतं आणि बेंबीच्या देठापासून बोललं की रक्त आटतं आणि रक्त आटलं की घाम येतो आणि हाच घाम खऱ्या अर्थानं समोरच्याचं परिवर्तन घडवतो. आणि हेच कारण आहे की हंकारे यांचं व्याख्यान ऐकणारी प्रत्येक व्यक्ती रडते आणि स्वतःमध्ये परिवर्तन घडवते. मंडळी, हंकारे यांचं व्याख्यान जास्त प्रभावी होण्यामागं त्यांचं फिटनेस आणि त्यांची देहबोली खूप महत्त्वाचा रोल करते. पण वसंत हंकारे यांच्या फिटनेस मागचं कारण आहे त्यांची एक सवय. आणि ही सवय म्हणजे न चुकता व्यायाम करणं. याचबरोबर जिथं व्याख्यान असेल तिथं सकाळ सकाळी हंकारे धावत जातात. असाच एक किस्सा म्हणजे, एकदा संभाजीनगरला हंकारे यांचं व्याख्यान होतं आणि या व्याख्यानाला सकाळी सकाळी 21 किलोमीटरचं अंतर धावत पार करत ते संभाजीनगरच्या व्याख्यानाच्या ठिकाणी पोहोचले होते. हंकारे त्यांच्या प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगतात की व्यायाम चुकवायचा नाही, दररोज व्यायाम झालाच पाहिजे. आणि हंकारे यांच्या याच सवयीमुळे ते नेहमी फिट आणि प्रसन्न दिसतात. मात्र मंडळी, या फिट पर्सनॅलिटी मागे एक हळवं व्यक्तिमत्व दडलंय, जे त्यांच्या व्याख्यानामधून दिसतं. जेव्हा मुली त्यांच्या बापाबद्दल बोलतात, तेव्हा हंकारे यांच्या डोळ्यात देखील पाणी असतं. आणि हे पाणी स्वतःच्या वडिलांसाठी असतं, कारण 6वी मध्ये शिकत असतानाच हंकारे यांचे वडील वारले. त्यामुळे लहान वयातच ते वडिलांच्या मायेला मुकले. त्यामुळे जेव्हा व्याख्यान संपतं आणि मुली त्यांचं दुःख सांगतात किंवा त्यांच्या वडिलांविषयी मत व्यक्त करतात, तेव्हा हंकारे यांनाही अश्रू अनावर होतात. या अश्रूंसोबतच हंकारे यांची काही स्वप्न देखील आहेत. ते म्हणजे व्याख्यानाच्या माध्यमातून भारतभर पोहोचणं,
परिवर्तन घडवणं आणि सोबतच पाचगणीला एक आदर्श विश्वविद्यालय उभारणं. वसंत हंकारे त्यांच्या व्याख्यानांमध्ये नेहमी सांगतात की आई वडिलांना सांभाळा, बापाला ओळखा, स्वतःची स्वप्न पूर्ण करा आणि न चुकता व्यायाम करा. हंकारे यांचं प्रत्येक व्याख्यान अंगावर काटा आणणारं आणि डोळ्यात पाणी आणणारं असतं. पण मंडळी, याच वसंत हंकारे यांना त्यांच्या व्याख्यानामुळे अनेकदा ट्रोल देखील केलं जातं. रिलेशन तोडणारे हंकारे नाही तर वसंत हुंकारे आहेत. हे वसंत हुंकारे ब्रेकअप मास्टर आहेत. प्रत्येक मोटिवेशनल स्पीकर फक्त पैसे कमवण्याची कामं करतात, बाकी काही नाही, अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवत कमेंट करत अनेकदा लोकांनी वसंत हंकारे यांना ट्रोल केले. पण अशा ट्रोलिंगला जुमानतील ते हंकारे कसले? ते या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, कारण त्यांना समाजामध्ये परिवर्तन घडवायचंय. वास्तविक परिस्थिती तरुण मुला मुलींसमोर मांडायची आहे. पण मंडळी, फक्त हंकारेच नाही तर असे अनेक व्याख्याते आहेत जे समाजातली सत्य परिस्थिती मांडण्याचं, समाज परिवर्तनाचं काम करतात, पण त्यांना देखील ट्रोल केलं जातं. मंडळी, वसंत हंकारे यांची व्याख्यान करण्याची स्टाईल, पर्सनॅलिटी हटके आहेच आणि सोबतच त्यांचा व्याख्यानाचा प्रवास देखील प्रेरणा देणार आहे. बाकी हंकारे यांचं व्याख्यान तुम्ही ऐकलंय का? आणि जर ऐकलं असेल तर ते व्याख्यान तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.